नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे आंबेगाव तालुक्यातील काटापूर बुद्रुक या गावामध्ये। मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक कैलासवासी तुकाराम शेठ लक्ष्मण जाधव आज यांच्या दावणीवर आलेलो आहे। यांचा दावणीचा हुकमी एक्का सर्जा बैल आणि त्यांचा चकडीमध्ये जे बैलांनी नाव केले तो पवन बैल। आज यांच्या दावणीचा इतिहास आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। मित्रांनो, पारगाव शिंगवे या गावामध्ये यांचा पूजा फर्निचरचा हा एक व्यवसाय, हा व्यवसाय सांभाळून हा बैलगाड्याचा नाद कशा प्रकारे जोपासतात। आज दावणीवर आल्यानंतर त्यांच्या दावणीला खिल्लार जातीची बैल बघायला भेटलेली आहे। तर त्यांचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। पाहुणे नमस्कार। नमस्कार। परिचय द्या पहिल्यांदा आणि संघटनेचा परिचय सांगा मला। नमस्कार, माझं नाव किरण हनुमंत शेठ तुकाराम जाधव। पूजा फर्निचर असा आमचा व्यवसाय आणि आमचा गाडा जो आहे तो आमचे आजोबा कैलासवासी तुकाराम शेठ लक्ष्मण जाधव पूजा फर्निचर काटापूर या नावाने पळत असतो। कधीपासून या क्षेत्रात तुम्ही बैलगाड्याच्या? आमची बोलायला गेलं तरी 5वी-6वी पिढी असेल या बैलगाड्या क्षेत्रातील। कसं काय तुम्हाला नाद लागला? हा पहिल्यापासून आमच्या वडिलोपार्जी त्या बैलगाडा चालत आला। त्याच्यानंतर आमच्या घरात पिढीत नाद असल्यामुळे आम्हाला पण बैलगाड्याचा चांगल्यापैकी नाद आहे। तुम्ही कशी काय सुरुवात केली पहिली? आमची सुरुवात ही पहिल्यापासून आमच्या घरात पहिल्यापासूनच बैल असल्यामुळे आम्हाला काय त्याचं जसा असल्यामुळे तशी पुढं परंपरा ती चालूच झाली आणि तशी आमच्या पुढे आता आमच्या पोरं सुद्धा तेच बैलगाड्यामध्ये येण्याची इच्छा आहे त्यांची पण। कोणकोणती बैल होती दावणीला पहिल्यांदा आमच्याकडं एक हिरा, त्याच्यानंतर आमच्याकडे एक काळा मोरा म्हणून नावाजलेला चांगला बैल होता, निशान। त्याच्यानंतर आमच्याकडे म्हणजे आमचे चुलते असतील, आमचे जे 4-5 चुलते ते सगळे एकत्रितच पहिल्यापासून गाडा पळवतात। सुरुवात बंदीनंतर ना कशी झाली तुम्ही? बंदीनंतर आम्ही 1 वर्षानंतरच आमची सुरुवात झाली। आम्ही बंदीमध्ये काय आमचा गाडा नाही पळाला, बंदीमध्ये आमच्याकडे एकच बैल होता, पण त्यावेळेस आम्ही काय बंदीमध्ये गाडा काय पळवला नाही बिलकुल। बंदीनंतर आम्ही 1 वर्ष झाल्यानंतरच आम्ही सुरुवात केली गाड्याला वापस। बंदीनंतर कोणता बैल घेतला पहिला तुम्ही? आम्ही बंदीनंतर एक पहिला तात्या नावाचा बैल घेतला होता, तो चडचण बाजारामधून आणला होता। तोच आपल्याला बैल म्हणूनच घेऊन आलो आम्ही। तो बैल इथं आल्यानंतर आमचे 1-2 गाठ तो नॉर्मल 2 नंबर 3 नंबरच्याच बारीमध्ये पळत होता। त्याच्यानंतर आम्ही टेस्टर म्हणून गोरा घेऊन आलो होतो सांगोलीच्या बाजारातून। तो गोरा चांगल्यापैकी पळायला लागले, छंद वाढतच गेला। मग त्याच्यानंतर आम्ही नवीन नवीन खरेदी करत गेलो
नवीन नवीन खरेदी करत गेलो, जसं जसं यश येत गेलं तसं तसं आम्ही खरेदी करत गेलो बरोबर. पहिली बारी कुठे झाली तुमची? आमची पहिली बारी तसं बघायला गेलं तर आमचे लवकर काय आम्हाला बैल घेतल्यानंतर काय लगेच सहसा यश आलं नाही. आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली आम्हाला हे नाव तयार करण्यासाठी. साधारणतः आम्हाला हे जुळवाजुळव करायला 1.5 ते 2 वर्ष या गाड्यामध्ये आमचं गेलं. कोणत्या बैलांनी सगळ्यात जास्त नाव केलं आपल्याला? आता आमचं तसं सगळ्यात जास्त तर आमच्या पहिला भुत्या नावाचा बैल होता. तो आम्ही छकडीमधून एक साधारणतः 1 लाख रुपयाला खरेदी केला होता. त्याच्यात आमची पहिल्यांदा आम्ही ती बारी आमचे मामा दत्तामा बडेकर त्यांच्या महाराज चांगला एकदम शिस्तीचा बैल आहे. त्या बैलासंग पिंपरखेड या ठिकाणी आमची फळीपोड झाली होती आणि 4 नंबर फायनल पण तिथंच झाली होती. पिंपरखेड पासून आमची बऱ्यापैकी चांगल्यापैकी सुरुवात तिथून झाली पिंपरखेड पासून. कोण कोण नसतात संघटनेत मध्ये? संघटनेत बघायला गेलं तर ही संघटना याच्यापेक्षा डबल आहेत, पण काही आता पोर मित्रांची बैल असल्यामुळे तिकडे गेलेले आहेत. संघटनेमध्ये भरपूर आहेत. आता झाल्यानंतर ही पोरं आहेत, अजून बाहेरचे आहेत. आमचे तसं चकडी किंग पिंटू शेट पोकरकर आहेत, राजू पोकरकर आहे, किरण करंडे आहेत, रोशन करंडे, आमचे भाऊशेट दौंडे आहेत. त्याच्यानंतर म्हणजे सांगायला गेलं तर भरपूर आहेत. गणेश मस्के आहेत, त्याच्यानंतर लाल्या ढोबळे, निशांत जाधव आहे, काळू करंडे आहेत, त्यानंतर शिवाजी करंडे आहेत, सागर जाधव आहे. बैल सांभाळतो आमचा संकेत मामाचा मुलगा आहे तो असतो, संताभाऊ असतो, अमित जाधव आहेत. त्याच्यानंतर आमचं वरचं नियोजन उमेश क्षीरसागर पाहतात, दीपक असतो. त्याच्यानंतर मग सांगायला गेलं तर भरपूर आहेत, सोमनाथ करंडे आहेत, असे भरपूर आहेत. बैल जुळवाजुळवी कशी होती तुमची? काय बैल जुळवाजुळीचं काय नाही, आम्ही 2-3 जण सगळं नियोजन पाहतो. एखाद्याला शब्द गेला आम्ही त्या शब्दालाच बैल देतो. काही कमी जास्त झालं तरी आम्ही सापडून येतो. किती झाले बारी आतापर्यंत? आतापर्यंत आमची बारी चुकून एखाद्या घाटात पडत असेल, नाही तर आमचे दर घाटात झाले तिथं आमचं बऱ्यापैकी पहिल्याच बारी होती. 1 नंबर 2 नंबर किंवा कधी फायनल नाही करत आम्ही. बारी होती दर घाटात गेल्यानंतर. एखाद्या घाटाला पडतीये, काही कारण असतं, चुक्या असतात, त्यामुळं पडते एखाद्या घाटाला बारी. आकर्षक बारी कुठे झाली सगळ्यात? आकर्षक बारी आम्हाला बैल नव्हता वडगाव काशिंब्याला. मी भरपूर जणांना फोन केले की आमच्या सरच्या संघ बैल द्या, आम्हाला नाही दिला गेला बैल. आम्ही मग सगळ्यांना बसलो, कोणाला न सांगता मी विचार घेतला. मी घाटात दोन्ही बैल घेऊन गेलो, एक एक्स्ट्रा बैल घेऊन गेलो वडगाव काशिंब्याला. कोणत्याच कोणाला सांगितलं का काय करायचं कसं करायचं म्हणून. घाटात गेल्यानंतर मी म्हणलो नाही रामा मागे घ्यायचा आणि सारख्याला खानबंदी करून सारख्या उजूला घ्यायचा. वडगाव काशिंब्यामध्ये आमची 11-51 बारी झाली. घाटात राजा बारी झाली आणि दिवसभर घाटात राजा पण तिथं राहिली होती. फायनल सुद्धा 2 नंबर झाली होती आमची तिथं. मनापेक्षाही जास्त आनंद त्या घाटात आम्हाला झाला होता. बैलगाडा क्षेत्र कसं आहे आता? बैलगाडा क्षेत्र आता सांगायला गेलं तर बैलगाडा क्षेत्र छकडीसारखं जसं आपण एक म्हणतो वायदी, हा प्रकार काही दिवसानंतर आपल्या इथं पण येणार आहे. त्याच्यामुळे काय आहे की आता आपण कोणाला एखादा शब्द दिला, बाबा मी तुमचा बैल चुकतो, आणि समजा एखाद्या घाटात आपली चुकून काय एखाद्या समजा नाही जमली बारी पडली, तर लगेच पुढच्या घाटाला पुढचे व्यक्ती विचार करतात आणि संयमीने संध्याकाळी वगैरे मग निर्णय बदली करतात. अवघड झाले बैलगाडा क्षेत्र, काय सोपं राहिलेलं नाही पहिल्यासारखं. पैशावाल्याचा नाद आहे हा 100% झाला, गरीबाला सोपं राहिलं नाही. भरपूर बैल आता बघायला भेटतात ती अंधारात येईल. हा येतील, आणि गाड्या क्षेत्रात पण असे काहीतरी वेगळे नियम झाले पाहिजे का गोरगरिबाचे बैल फोकसला झाले पाहिजे. असं नाही का 3 नंबरचा बैलामध्ये गाड्यामध्ये त्याच्यात 3 नंबरमध्ये पण 1 नंबरचा बैल पळत असतो, तर 1 नंबरचा बैल पण सगळ्यांना कळायला पाहिजे. हे 2020 ज्या होत्यात याच्यात कुठंतरी गोरगरिबांची पण नावं येत गेली पाहिजे, त्यांना पण कुठंतरी चान्स दिले पाहिजे की असं नाही 3 नंबरचा कधी 1 नंबरमध्ये येऊ शकत नाही. असं नाही की 3 नंबरच प्रत्येक ठिकाणी जाऊन 3 नंबरच नाही असं होत, कधी 1 नंबर पण त्याचा होत असतो. असं काही नाही राहिलं आता. सगळ्यात कठीण काळ कुठं आला बैलगाड्या तुमचं? आमचं कटिंग ज्यावेळेस आमचा बैल शिंदेगावला आमची 11-46 बारी झाली शिंदेगावला, सचिन शेटपानमध्ये यांचा ते नियोजन असतं. त्या टायमिंगला आमची सावड चालली होती. आपले भगवान बाबूराव गावडे त्यांचा लक्ष पडतो त्या संघ आमचा सर्जा असायचा. तर तिथं आमचा बैलाचा आमच्या पाय फाटल्यामुळे म्हणजे साधारणतः 28% बैलाला त्या घाटात पडले होते. त्यानंतर भरपूर असं 6 महिने आम्ही घाटात नाही गेलो. त्याच्यानंतर आमचं एकही पोर घाटात गेलं नाही का बैलाला लागले म्हणून. त्याच्यानंतर बैल जुळवायला बैलाचं आम्हाला भरपूर तकलीफ झाली. त्या बैलांनी किती बाऱ्या केल्या आता? सर्जेच्या आतापर्यंत चुकून बोटा मोजा इतक्याच बाऱ्या पडलेल्या आहेत. शक्य त्याच्या बाऱ्या कुठं पडलेल्या नाही. आजार काळामध्ये तो आता भरपूर दिवस आजार काळामध्येच होता, आता पण आजार काळातूनच उठलाय. आणि आम्ही देवगावला आमचे प्रथमेश बोंबेत त्यांना दरवर्षी ते आम्हाला सहकार्य करतात. कांड्याला दर घाटाला आम्ही फोन केला तर आम्हाला कांड्याला नाही म्हणत नाही. त्यांचं गाव होतं, त्यांचा शब्द होता सर्जे आमच्या घाटाला फक्त पळावा. आजारी होता तरी पण मी चला एक जाऊ द्या, एक नातेसंबंधामध्ये मी बैल तिथं राम आणि सर्जा झुपला होता. तिथं आमच्या 11-71 असं गाड्या झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही बैलाला ब्रेक दिला आणि आमचं गाव झालं आता काटापूर म्हणून. आता आपण काटापूर केसी जिथं भरवलं ते शेजारीच. तर तिथं आमची सर्जा आणि आपले याचे भंडारी आदेश शेठ भंडारी वडूचे
ते मित्र आहेत आपले, त्यांचा बैल आपण झोपून तिथं घाटाचा राजा 11:05 असं घड्याळ आमच्या घाटात आमचं झालं होतं. त्याच्यानंतर सर्जा आत्ताची कुठंतरी फ्रेशमध्ये झालाय. आता मग आम्ही त्याला जसं जसं पुढं नियोजन त्या पद्धतीनंतर झोपणार आहे. आता 2 तारखेला आम्ही तुळापूर या ठिकाणी आदेश शेठचा बैल धरणार आहे आणि तिथं आम्ही करणार आहे बारी. दावणीचा परिचय द्या थोडा मला. पाहून नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. माझं नाव शिवाजी प्रभाकर करडे. दावणीचा परिचय सांगा पहिल्यांदा. ही आमची गौतमी. ही 4 वर्षापूर्वी आणली, छोटी होती हं. तेव्हापासून. तिला ती इतकी बैलांची सवय, माणसांची सवय. लहान लहान मुलं जरी तिच्या खालून जरी गेले, कुठं गेले तर लात मारणार नाही, काय नाही. एकदम अशी गुणी अशी ही आमची गौतमी. हा पवन आत्ताच एक 6 महिन्यापूर्वी बुलढाणा यावरून छकडीचा पवन आणलेला आहे. आणि आणल्याच्या नंतर पहिल्याच घाटात त्यांनी 1 नंबरची बारी केलेली. किती गाठ झाली आता त्याची? त्याचे 4-5 गाठ झाले. 3-4 गाठात त्याने पहिल्याच बारी काढलेली. क्वचित ती 1 गाठ त्याने थोडंसं मिस्टेकमुळं थोडंसं पडली बारी. कोणत्या गांधी बोलतो हा? हा उजव्या खांदी पडतो. जुकाटामध्ये. हो, जुकाटा. हा आमचा सर्जा. खऱ्या अर्थाने कैलासवासी तुकाराम लक्ष्मण जाधव हे नाव खऱ्या अर्थाने आज संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये जर गाजत असेल तर ह्या सर्जा बैलामुळं. याचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास 90% बाऱ्या यांनी पहिल्यात काढलेल्या. पहिल्यात काढून सुद्धा फायनल पण भरपूर ठिकाणी त्याच्या किमान ह्या बैलामुळं किमान 15 टू व्हीलर आम्हाला त्या ठिकाणी आल्यात. 2 ट्रॅक्टर आलेले. निगोज या घाटामध्ये 1 ट्रॅक्टर आणि शिनोली सुलतानपूर जुन्नर तालुका तिथं देखील आम्हाला 1 ट्रॅक्टरचा मानकरी ह्या सर्जा बैलामुळं मिळालेला आहे. 3ऱ्या वर्षाला बारी होती, त्या ट्रॅक्टरचा मान मिळाला. आणि त्याचं खास वैशिष्ट्य जर घाटाचं एका सांगायचं झालं तर पायाला 27-28 टाका असून सुद्धा पाय फाटला होता तरी निगोजा गावामध्ये फायनलला मध्ये 2 नंबरचे फायनल त्यांनी काढली होती. पायाला जखम असताना सुद्धा पळाला आणि 2 नंबरचे फायनल त्यांनी त्या ठिकाणी काढली होती. असा हा आमचा सर्जा. कुणी घेतला होता तो? हा आपण औरंगाबाद साईडवरून आणलेला आहे. तो पण घोडागाडीला पळणार होता. इथं आल्याच्या नंतर आम्ही त्याला 4 बैलांमध्ये झोपला. पण तो पहिल्यापासूनच त्याची ती पळण्याची हे असल्यामुळे तेव्हापासूनच तो चांगलाच पळतो. खासियत काय त्याची? खासियत म्हणजे तो झोपायला वगैरे व्यवस्थित आहे, तसं काही त्याचं काय हे नाही. आणि पळायला पळायला तर तो आत्तापर्यंत कोणताच बैल त्याला पुरलेला नाही असं आहे. आता कैलासवासी भगवान बाबूराव गावडे यांच्या 30 लाखाचा लक्षाबरोबर 9-10 वेळा त्याची सावड झाली. पण प्रत्येक वेळेस तो पहिल्यांदाच बारी त्या दोघांमध्ये झालेली. प्रत्येक घाटात त्या 9-10 वेळेस घाटाचा राजा पुरस्कार आहे किंवा फळीफोडचा मानकरी आहे. आणि फायनलसुद्धा 1 ते 5 मध्ये कायमस्वरूपी राहिलेली. याचं काय नाव आहे? याचं नाव रामा आहे. याला आम्ही सांगोल्या बाजारातून एक खाली आमच्या वडिलांनी 27,000 रुपयाला गोरा म्हणून आणला होता. आणल्यापासून त्यांनी कधीच आम्हाला नाराज नाही केलं. तो पुढं पळत होता. त्यानंतर आम्हाला जेव्हा गरज वाटली त्यानंतर आम्ही जसा पाठीमागं थापलिंग या देवस्थान म्हणजे मोठी यात्रा असते देवाची, त्या ठिकाणी मागं घेतला होता. आमचे मित्र आहेत सौरभ बोराडे व्यापारी, त्यांच्या गावठी संघ घेतला होता पाठीमागं. तिथून जशी सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत 1 नंबरच्याच बारीमध्ये पळतोय. आता किती गाठ झाली त्याचे? याचे कमीत कमी आमचे एक 40 गाठ झाले असतील. 40 ते 50 गाठ झाले असतील. मागं पुढं पळतो. त्याची सगळ्यात आवडती वारी कोणत्या घाटातली? वडगाव काशिंबेला आम्ही सारजा आणि याला आम्ही सकाळी ठरवलं गेला आणि सारजाला झोपायचं जे काय होईल ते. पण त्यांनी सारजाला बराबरी देऊन घाटाचा राजा आम्हाला बारी दिली. 2 नंबरची फायनल पण तिथून दिली. 2 व्हीलर आम्हाला दोघांनी घेऊन दिली तिथून. घरचं जुकाट धरलं? हो, घरचा जो धरलं तर 2-4 जणांना फोन केले होते मी, तर ते म्हणले बघू करू. त्या करता मग आम्ही निर्णय घेतला की घरची दोन्ही झोपायची, जे काय होईल ते आपलं होईल हे हिशोबाने झोपलं. पण ते झालं, यश आलं आम्हाला त्यात एक. सर्जाचा हा सीझन कसा गेला तुमचा? सर्जा आमचा काय झालं की थोडं त्याला आजार पण काय सुचून देत नाहीये. त्याला पायाची जखम वाढत चालली होती. आता कुठंतरी त्याचा आत्ताशी आम्ही 1 गाठ 2 गाठ झाली. हा सीझन आमचा पूर्ण सर्जाला पळताना आला या सीझनला. पण बघूया पुढच्या सीझनमध्ये बैल चांगल्यापैकी फ्रेशमध्ये बाहेर पळत. आता आम्ही झोपणार आहे एक साधारणतः 1 एवढा महिना आम्ही फक्त त्याला झोपणार. त्यानंतर आम्ही त्याला शांती आरामात ठेवणार आहे. पुढच्या सीझनसाठी दिवाळीनंतर आम्ही जो सीझन चालू आहे त्या सीझनमध्ये आम्ही सर्जा परत पहिल्या रेसमध्ये येईल. आता पण तो पहिल्या रेसमध्येच आहे, पण त्या थोडीशी पायाला जखम असल्यामुळे त्याला थोडंसं काय झालं नक्की तिथं घाटामध्ये? शिंदेगावला जी यात्रा झाली होती
तर त्याच्या गाड्यामध्ये गाडा राहिला होता तिथं. तर मग तिथं त्याचा पाय फाटला होता, त्याला 28 टाके पडले होते. त्यानंतर तो नीट झाला, पण ती जखमी कमीत कमी 10 ते 15 वेळा बैल नीट झाला. 10 ते 15 वेळा त्याच जखमी वापस लागायचं बैलाला. आम्ही किती बांधलं तरी बैलाला त्याच ठिकाणी लागायचं. मग आम्ही फार दमून गेलो. बैलाला आतल्या मधल्या काळामध्ये भरपूर असे त्रास झाला, बैलाला भरपूर आजार झाले, लागोपाठ काविळी झाली. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बैलाला होत गेल्या. बैल त्या क्षेत्रातून आम्ही बाहेर काढलाय. आता बैल बऱ्यापैकी आम्ही कव्हर करून घेतलं त्याच्यात. याचं काय नाव आहे? हा सर्जा आहे, अजून सर्जा म्हणून भरपूर ठिकाणी प्रसिद्ध बैल आहे. हा गावठीमध्ये मोडतो. हा आमचे मित्र आहे, म्हणजे आमचे भाऊ आहेत, संपत जाधव, त्यांचा बैल आहे हा. आमच्याच म्हणजे आमचे बंधू आहेत, त्यांच्यात इथं लहान गोरी वगैरे असतील, रामा वगैरे असेल, यांनी शिकवलाय बऱ्यापैकी. इथं बैलाचं लय खूप मोठं इतिहास आहे बैलाचा. कमीत कमी 12-13 वर्ष झाले बैल पळतोय, नॉनस्टॉप बैल पळाला. या काय गाडात 3-4 राऊंड बैल पळायला आहे. हा 3-4 राऊंड ज्याला गरज पडेल तिथं. म्हणजे जवळजवळ या पट्ट्यात जवळजवळ आमचे 5-6 गाव यायची ह्याच बैलावर शिकवलेली गोरी तयार झालेली आता. नामांकित बैल या संघ पळून गेलेली आहे. याचा पण जुना इतिहास खूप भारी आहे. खूप बैल टॉपमध्ये पळायला आहे जुन्यामध्ये. जुन्यामध्ये कोणत्या बैलांबरोबर? जुन्यामध्ये आमच्याकडे सागर होता, पत्र्या होता, त्याच्यानंतर आरशा होता. म्हणजे असे भरपूर नावाजलेले बैल त्या बैलांसंग पळायला आहे. याच्याबरोबरची आहे का जुनी बैल आता? आता नाहीये कोण. आरशा होता, आरशा पण आता आमचा एक साधारणतः आमच्या याचाच होता, नाता मावकर. आता वय किती असं अंदाज याचं? या बैलाचं आता वय साधारणतः एक 17-18 वर्ष वय बैलाचं. 17. हो. त्यावेळेस कोणती बैल आंबेगाव तालुक्यात पळत होती? त्यावेळेस आमचे मामा आहेत नाता येसू करंडे, विभूषण शेट करंडे, यांच्याकडं भरपूर अशी मोठी दावण होती. त्याच्यानंतर त्यांच्याकडं सागर नावाचा बैल एक होता. तो पूर्वपट्ट्यात इतकी गती होती त्या बैलाला की तोड नव्हती त्या जोवाला. त्यांच्याकडे आरशा आणि सागर नावाचा बैल होता. त्याच्यानंतर रोशन कुमार निवृत्ती करंडे, त्यांचा एक पत्र नावाचा बैल पळत होता. त्याच्यानंतर आमच्याकडे पण सागर नावाचा बैल होता, तो पण चांगला टॉपला पळत होता. आमच्या जुन्या बैलामध्ये एक म्हैसूर्या म्हणून एक बैल पळायचा आमचा पण, निशाण्या म्हणून, ते पण चांगल्या टॉपमध्येच बैल पळत होते जुन्यामध्ये. बक्षिसं कोणती भेटली आहेत आपल्याला? आता आम्हाला साधारणतः एक 15 टू व्हीलर भेटलेले आहेत. त्याच्यानंतर रोख रक्कम बक्षीस पण आलेले आहे. त्याच्यानंतर आम्हाला 2 ट्रॅक्टर आलेले आहेत. ते भागीदारीमधले ट्रॅक्टर होते, काहीशी टू व्हीलर पण भागीदारीमधले आहेत. त्याच्यानंतर ट्रॉफीज असतील, त्यानंतर TV, फ्रीज, असे भरपूर अशी वस्तू काही आम्हाला मिळालेले आहेत. बैलगाडा क्षेत्रात शिकण्यासारखं काय भेटलं मग? बैलगाड्या क्षेत्रात शिकण्यासारखं आज असं कळलं की तुमचा पळतोय तर तुम्हाला भेटणार. तर तुमचा एखादा समजा वाईट काळात तुम्हाला बैलगाड्या क्षेत्रात तुम्हाला कोण बैल देऊ शकत नाही हे कळले की लोक किती काही जरी तुम्हाला म्हणत असली तर नाही, पहिल्यासारखं गाडा नाही राहिलेला. ज्याचा बैल पळतो त्यालाच मोठ्यापणा आहे. इथं एखादा बैल जर बॅक फुटला गेला, त्याला परत पुढे आणायचं म्हणलं तर खूप जड जायला लागले. आता पहिल्यासारखा गाडा नाही राहिला, शब्दाचा गाडा पण नाही राहिला. इथं ज्याचा पळतो त्या संगच पळवला जातो. आत्ताच असा गाडा पळतो. सावड पण टिकत नाही म्हणजे आता तुम्ही हल्ली बघायला गेल्यानंतर पहिल्या सावडी अशा 3-3, 4-4 वर्ष टिकत होत्या. आता इथं 2 घाट 3 घाट सुद्धा सावड टिकायचं मुश्किल काम झाले. थोडा कमी बैल झाला तरी बैल बदलीत चालली. तरुण पिढी काय दम काढायला नाव नाही घेते. त्याच्यामुळे हे रोज काहीतरी नवीनच प्रकार व्हायला लागलेले आहेत. बैलगाडा क्षेत्र काही दिवसानंतर खूप अवघड जाणार आहे. वायदी प्रकार येऊ शकतो म्हणजे आपल्याकडे? बैलगाडा क्षेत्रात येऊ शकतो वायदी प्रकार, कारण का आता त्याशिवाय पर्याय पण नाही राहणार. तसं छकडीमध्ये वायदी चालले त्या प्रकारे आपल्याकडे पण वायदी प्रकार 100% येणार. काय होतंय, गरिबांचा गाडा आता ह्या क्षेत्रामध्ये राहिलंच नाही. कारण अजून अशी बैल आहे गरिबांची की ती अंधारात आहे. गरिबांचीच बैल आज तुम्ही जर जशी बघायला गेले तर गरिबांचीच अशी 3 नंबरच्या बारीमध्ये 1 नंबरचा बैल पळतोय, 2 नंबरच्या बारीमध्ये सुद्धा 1 नंबरचा बैल पळतो. तोच बैल जर टॉपच्या बारीत जर घातला तर तो सुद्धा गाड्या 1 नंबरचं करू शकतो. सगळ्याला माहिती असतं. पण काय गोष्टी नाही जमती, काहींचं नाही जमत, एकमेकांचा संबंध नाही जुपती काय लोक. याचं काय नाव आहे? याचं सर्जा नाव आहे. आम्ही याला खालून खंडू शेट आगळे, आम्ही आमचे शेटचे मित्र आहेत, त्यांनी आम्हाला हा घेऊन दिला होता. दावणीवर आल्यानंतर किती गाड झाली का त्याची? दावणीवर आल्यानंतर आता त्याची कमीत कमी 60-70 गाड झाली असतील. त्याचा काय इतिहास? तो आल्यापासून आजपर्यंत त्याने आमची कधीच बारी पडून दिली नाही. सिरियलपेक्षाही फायनलमध्ये आतमध्ये गाड्या टाकतो तो. पहिल्या पॉईंटपेक्षा आतमध्ये 2-3 पॉईंट आतून फायनलची बारी काढतो. त्याची सगळ्यात आकर्षक बारी कोणत्या गाठातली? कदमवाडीला आमचं 11 सिरियलला 11-79 गाड्या झाल्या, 11-69. तिथं लक्षान हा झुकला होता आम्ही 30 लाखावाला लक्ष. आणि त्याच्यानंतर मग आम्ही फायनलला विचार केला. आमचे कैलास शेट गावडे
माझ्या पैसे आले, ते म्हणले किरण आपल्याला बैलाचा खान बदली करायचा आहे. हम्म. मी पण होकार दिला त्यांना आणि सर्जाला आम्ही उजीला खांदे घेऊन लक्षाला डावे खांदे, पण आमचं तिथं 5 नंबरची फायनल 11:30 असं घड्याळ झालं. हम्म. असं आमची सावड साधारणतः एक 8-9 गाठ टिकली. फक्त लागल्यास कारण असतो आमची सावड थांबवण्यात आली, नाही तर आम्ही कंटिन्यू तशी पुढे सावड ठेवली असते. चालू सीझन कसा गेला त्याचा? चालू सीझन थोडासा आजार पण होता बैल, म्हणून आजारपणात थोडा गेला बैल, पण आता झालाय कवर. आता आम्ही एक आमच्या घाटात झोपला होता 11:05, तिथं घाटात राजाबारी झाली, फायनल करताना आली थोडा कारण असतो, पण आता पुढं रेग्युलरमध्ये बैल पळताना दिसल. हा पवन आहे, आमचे वडील आहेत खंडूशा डागळे, तेच बैल आम्हाला देतात घेऊन. आमच्या वडिलांना बैल पटला होता, आम्ही हा सेकंद काट्याचा बैल घेतलेला आहे. बुलढाणा या ठिकाणून बैल आणला होता आम्ही, सेकंद काट्यावरून बैल घेतला होता. बैल आम्हाला शरीर एसटीटी बैलाची, बैलाला गती भीती भरपूर चांगली आहे. बैल आणला आम्ही पहिल्याच घाटात, राम आणि पवन झोपला होता निगोटवाडीला, तिथे 1 नंबरमध्ये बारी झाली होती आमची तिथं. त्याच्यानंतर आम्हाला 4-5 घाट आम्हाला चांगलं जुळ झालं आमचं रामाचं त्याच्यावर. आता छकडीला जाणार आहे का बरं? हो, बैल आमचा दोन्हीकडे पळतो, छकडीला पळतो आणि इकडं पळतो. आता आमच्या खंडूशे डागळे, आम्ही तिकडे बैल पाठवणार आहे त्यांना, त्यांच्याकडं, पण त्यांच्याकडं बैल आता छकडीला पळेल. संगोपन कसं असतं? बैलाचं संगोपन सगळं आमचं मामाचा मुलगा आहे आमचा संकेत म्हणून, संकेत तांबडे म्हणून. बैलांचं सगळं संगोपन तेच करतात, रती बिती खाणं पिणं. त्यानंतर बैलांचा आजारपण वगैरे सगळं लगेच तर त्याला कळतं बाबा बैल कांता आजारी काय. आजपर्यंत म्हणजे जसा बैल आम्ही पळतो पुढचं सगळं बॅकअपचं काम त्यांच्याकडेच असतं. हा आणि उमेश आहे आमचे, उमेश क्षीरसागर वगैरे असतील, म्हणजे 4-5 पोरं आमचे, अमित जाधव वगैरे झालं, दीपक झालं, चिनादाजी झालं, आमचे हे सगळे पोरं एकदम भारी आहेत. हे वरचं काम करत असतात आळ्यातलं, बैलाला दुखापत होऊ नये म्हणून. संख्येचं काम त्या सगळ्यात 1 नंबर असतं, की बैल संगोपन करणं वगैरे सगळं त्याच्याकडे नियोजन असतं. बैलांचं नियोजन कोण करतं, कोण असतं घाटामध्ये? आता घाटामध्ये बघायला गेलं तर नियोजन करत असतात, मी स्वतः नियोजन करत असतो सगळ्या बैलांचं. आमचे मित्र आहेत किरण करंडे म्हणून, ते करतात, भाऊ धोंडे, रोशन करंडे, राजू पोकरकरे, त्याच्यानंतर ओमकार पवारे, विठ्ठल जाधव असतील, संपत जाधव असतील, समजा आमचे करंडे सगळे मित्रपरिवार आहे. शिवा करंडे आहेत, आमचे चुलते असतात, आमचे वडील पाहतात. पिंटू शेडपोकरकर म्हणजे आमचे सगळ्यात महत्वाचं व्यक्ती ती छकडी झाला आमचं. बैलांचं सगळं नियोजन आम्ही सगळे बसूनच करतो. बैलांची चॉईस कोण करतं? बैलांची चॉईस आमचे वडील आहेत, हनुमंत शेठ जाधव, हे करत असतात चॉईस, ते बैल आणतात. बाकी पळवायचं नियोजन आम्ही करत असतो सगळं. बैल आळ्यामध्ये धरायचं, परत झुपायला कोण असतं? खाली झोपायला आमचे राजू पोकरकर असेल, त्याच्यानंतर गणेश मस्के असतील, ओमकार पवार असेल, त्याच्यानंतर भाऊसाहेब दौंड, म्हणजे आमच्या सगळ्या जवळचा मला भाऊसाहेब दौंड ते असेल, भाऊ जाधव असतील, त्याच्यानंतर रोशन करंडे असेल, असे सगळेच लोक असतात ते धरायला. घर येऊन घाटापर्यंत न्यायचं नियोजन कसं असतं? घरून निघायचं म्हणलं तर उमेश झालं, आमचा मनीष झालं, संकेत झालं, अमित झालं, किरण झालं, त्यानंतर आम्ही म्हणजे सगळेच पोरं झाली. हे घरापासून न्यायचं काम तिथपर्यंत घाटापर्यंत, घाटातून सगळं काम हे 4-5 पोरच पाहतात. जवळून झालं तर मनीष झालं, त्यानंतर अमित झालं, संकेत झालं, त्याच्यानंतर आमचे बरीच अशी पोरं राहतात, अमित असतो, ही सगळी पोरं नियोजन करत असतात. दीपक असतो, आमचे सोमनाथ दाजी असतात, सिद्धू असतो, सगळीच पोरं आमचे ते नियोजन करत असतात. सोडबांध करायचं, कारण सारख्या दुसऱ्याला हात लावून देत नाही वर आळ्यामध्ये, 2-3 असतात, दुसऱ्याला हात पण नाही लावून देत तो. कोण असं नियोजनाला आता पोरांमध्ये? नियोजन करायला आमचे अमित जाधव असतो, मनोज नरे असतात, अभि करंडे असतो, कालराम जाधव असतो, निशांत जाधव असतो, सिद्धू जाधव असतो, त्याच्यानंतर उमेश क्षीरसागर असतात, त्याच्यानंतर संकेत नरे असतात, आदेश एरंडे असतो, त्याच्यानंतर आदिनाथ जाधव असतो, त्याच्यानंतर आमचे करंडे अक्षय करंडे असतो, शिवाजी करंडे असतात, सोमनाथ दाजी असतात, बऱ्यापैकी भरपूर पोरं असतात. बाबूराव डगे असतो, प्रदीप डगे असतात, विठ्ठल जाधव असतो, सागर जाधव असतो. भरपूर आहे, मोठी संघटना भरपूर आहेत. किती पोरांची टीम आहे? आमची कमीत कमी एक साधारणतः 50-60 पोरांची संघटना आहे. छकडीला कोणती बैल असेल आपली? छकडीला आमचा पिंटू शेडपोकरकर यांचा घरचा साथ पडत असतो. स्वाना आणि कबीरा नावाचा बैल असतो पाळ्याला तिकडे छकडीला. कबीराने बरेच नाव केलं. कबीराने भरपूर नाव केले. त्याच्या संघाला सोन्या पण सुद्धा धमाकूळ घालतो त्या पट्ट्यामध्ये. चांगल्यापैकी गाडी पळती ती पण तिकडच्या पट्ट्यामध्ये. सातारा छकडी 3 फेऱ्याचं पण कबीरा इकडे घोड्यामध्ये पण पळतो, सोन्या पण घोड्यामध्ये पण पळतो, सेकंड काटाला पण पळतो बैल. काटापूरचं परत होईन का नियोजन छकडीचं? चाललंय आता, बघूया, विचार चालूच आहे, बघू करू आता. पिंटू शेट जसं नियोजन म्हणजे त्या पद्धतीनुसार नियोजन ते केलं. दुसरं हो, परवा दुसरं होईल छकडीत. ताई नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. माझं नाव माधुरी किरण जाधव. कसं असतं घरचं संगोपन तुमचं बैलांचं? आता संगोपन म्हणजे एकदम उत्तमच आहे. बैलाला जर काही दुखापत वगैरे झाली तर
जेवण सोडून ताटावरचं जेवण सोडून माणसं पहिल्यांदा बैला पुढे हजर असतात आणि लहान बाळाप्रमाणे त्याचीच काळजी घेतली जाते. अजून काय काय घरचं कसं असतं नियोजन बैलांचं? बैलांचं नियोजन म्हणजे एकदम टॉपचं आहे. कसं असतंय बैलांना आपण जरी म्हणजे बाळाप्रमाणे जीव लावला तरच तो बैल आपली हे असतं जान असते ना. सर्जा म्हणजे कसा आहे आमचा हा कधीही पण सुटला मोकळा तरी मी गेले तरी तुम्हाला कधीच धावत नाही किंवा असं शिंग लावित नाही किंवा काही नाही. आता आमचा कसा हा व्यवसाय ना त्यामुळे घरी कोणी असं नसतं ना बापे माणसं, त्याच्यामुळं घरी फक्त आम्हीच असतो, आम्ही सासू सुना. मग त्याच्यामुळे हा कधी दावणीला सुटला तरी आपण किती पण पटकनी गडबडीत गेलं तर कधीच धावणार नाही माझ्यावर. अशा टाईपमध्ये आमचा सर्जा आहे हा.